लाडकी बहीण योजना अत्यंत आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलोय। प्रत्येक ताईला पैसे भेटणार आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी थोड्याच वेळापूर्वी ही घोषणा केली आहे। फक्त काही गोष्टी त्यांना पूर्ण कराव्या लागतील। त्या गोष्टी तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जर त्या गोष्टी तुम्ही कंप्लीट केल्या तर तुम्हाला तारखा सगळ्या जाहीर झालेल्या आहेत। त्या तारखानुसार तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे। तर लक्षात घ्या, तुम्ही पहिल्या टप्प्यात जरी पैसे फॉर्म भरला असेल, दुसऱ्या टप्प्यात जरी फॉर्म भरला असेल किंवा या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये जरी फॉर्म भरला तरी त्यांना पैसे भेटणार आहेत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। प्रत्येक गोष्टीचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे। चला बघूया या ठिकाणी कशा स्वरूपात तुम्हाला कोणत्या कोणत्या ताईंचे काही प्रश्न असतील त्या अगोदर आपण घेणार आहोत आणि तुमच्या काही अडचणी असतील त्या लगेच मला कमेंट बॉक्स मध्ये विचारायच्या आहेत। सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी बघूया, कारण की हे प्रश्नामध्ये सगळे उत्तर मी देणार आहे आणि त्या उत्तरांना समजून घ्या, ते चेंजेस करा, म्हणजे तुमच्या अकाउंटला देखील पैसे लवकरात लवकर भेटणार आहेत। चला सगळ्यात सुरुवातीला बघूया ताईंनी काय कमेंट केलेले आहेत। चला सर, मी ग्रामीण भागातील आहे। ओके, मी काही लोकांची नारी शक्ती ऍप मध्ये ऍप्लिकेशन केले आहेत। ओके ताई, छान, अप्रूव्ह झाले आहेत। ते 7 ऑगस्ट पात्र झाले होते, परंतु अद्याप काही लोकांचे पैसे मिळाले नाहीत। त्यांचे आधार कार्ड लिंक पण आहेत, तर त्यांना पैसे मिळतील का? नाही, 100% ताई पैसे भेटणार आहेत। ताई खूप छान तुम्ही काम केलेलं आहे की यांनी काय केले, बऱ्याच ताईंचे फॉर्म भरले। तर लक्षात घ्या, त्या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर लक्षात घ्या त्यांनी काय सांगितलंय, 7 ऑगस्ट, लक्षात घ्या 7 ऑगस्टला त्यांनी काय केलेले, अप्रूव्ह झालेले, 7 ऑगस्टला पात्र झालेत। म्हणजे ताई तुम्ही ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत ते दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र आहेत। पहिला टप्पा होता 31 जुलैच्या अगोदर ज्यांचे अप्रूव्ह झालेत त्यांना 17 ऑगस्ट पर्यंत, 18 ऑगस्ट, 19 ऑगस्ट पर्यंत पैसे भेटले। हा पहिला टप्पा होता। दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत तुम्हाला, काही काळजी करू नका। फक्त एक गोष्ट तुम्ही चेक करायची आहे, त्यांचे अप्रूव्ह झालेत, सीडिंग पण झालेत, पण त्यांना परत एकदा रिसबमिटचं बटन आलंय का पोर्टलवर जाऊन तेवढं फक्त चेक करा। बाकी तुमचं काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला सगळ्याला पैसे येऊन जाणार आहेत। चला पुढच्या ताईचा प्रश्न या ठिकाणी बघूया। लाडकी बहीण कडून ट्रिक गुरु ह्या माझ्या भावाला माझा दंडवत, साष्टांग नमस्कार। थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद तुमचे। चला पुढचा प्रश्न आहे बघूया। 3 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, अजून पैसे आले नाही सर, कधी येतील? यस, 3 ऑगस्टला कंप्लीट झालंय तुमचं, अप्रूव्ह झालंय, काही प्रॉब्लेम नाहीये। आधार कार्ड जर सीडिंग असेल तर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटतील। आधार कार्ड अजून सीडिंग केलेलं नसेल, सीडिंग करणं म्हणजे बघा, बऱ्याच जणांनी, बऱ्याच ताईंनी मला प्रश्न विचारलाय, तुम्हाला पण हा प्रश्न आहे का? कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय, तुम्हाला पण हा प्रश्न आहे का की बाबा डीबीटी म्हणजे काय? सर मला पहिल्या टप्प्यामध्ये फॉर्म भरला होता, अजून पैसे आले नाहीत। तर तुमचं नाव, तुमचं गाव, तुम्ही कुठून बोलताय ते सांगायचंय आणि कधी फॉर्म भरला होता ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। डीबीटी म्हणजे काय? सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, डीबीटी म्हणजे सरकारने एक काय केलंय, सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे एक प्रकारचं असं आधार कार्डला फॅसिलिटी दिली, तुमच्या आधार कार्डला एक अशा स्वरूपाचं मंजुरी देऊन टाकली समजा सोप्या भाषेत, की बाबा जे सरकारकडून पैसे येणार आहेत तुम्हाला ते डायरेक्ट त्या बँकेमध्ये टाकायचे। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे जो डायरेक्ट पैसा तुमच्या अकाउंटला येण्यासाठी, जोडण्यासाठी त्यांनी एक मोहीम काढली होती असं समजा, की त्याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड तुम्ही तुमच्या बँकेबरोबर जोडलं की तुम्हाला डायरेक्ट सरकारचे पैसे योजनेचे तुमच्या अकाउंटला येतील। एवढ्या सोप्या भाषेमध्ये सांगितले। आता काही अडचण आहे का तुम्हाला? प्रत्येकाला लक्षात घ्या डीबीटी, आणि हे डीबीटी तुम्हाला चेक करायचं असेल तर काय करायचं बघा, आधार कार्डच्या वेबसाईटवर जायचंय। मी मागं पण एक लेक्चर बनवलं होतं, तरी पण परत सांगतो तुमच्यासाठी। आधार कार्डच्या वेबसाईटवर जायचंय, तुमचा त्या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, त्या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे, कॅप्चा टाकल्यानंतर सेंड ओटीपी वर क्लिक करायचंय। ओटीपी तुमच्या मोबाईल नंबरवर येईल, तो मोबाईल नंबरवरला ओटीपी टाकायचा त्या ठिकाणी तुमचं चेक करायचंय की बँक सीडिंग स्टेटस हे काय आहे, या बटनावर जाऊन क्लिक करायचे। त्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल ऍक्टिव्ह आहे तुमचं का इनएक्टिव्ह आहे। जर ऍक्टिव्ह असेल तुमचं बँकचं अकाउंट
तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळतील. पण जर इनॅक्टिव्ह असेल तर लवकरात लवकर तुमचं ज्या अकाउंटमध्ये म्हणजे ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे त्या बँकेमध्ये जायचंय आणि त्यांना त्या ठिकाणी डीबीटी करून द्या अशा स्वरूपात एक फॉर्म भरायचा आहे. तुमचं 4 ते 5 दिवसामध्ये डीबीटी होतं, तुम्हाला पण पैसे येणार आहेत. कुणाला काय अजून पण अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायचे. एवढ्या सगळ्या ताई लाईव्ह आहेत, सगळ्यांनी लाईक करायचंय आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय. चला पुढे बघूया, पुढच्या ताईचा प्रश्न बघूया. हो सर आम्ही लाईक केलं, प्लीज सर्व लाईक करा. थँक्यू व्हेरी मच. आत्ताच बघा म्हणलं यस त्यांनी लाईक केलं, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही पण अशा सपोर्ट करत राहा. चला पुढचा प्रश्न. 18 जुलैला फॉर्म भरला, 17 ऑगस्टला लिंक केला आहे, कधी पैसे मिळणार आहेत? कोल्हापूर जिल्हा. यस टेन्शन घेऊ नका, आता सांगितलंय दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे भेटून जातील, लक्षात घ्या. 17 ऑगस्टला तुमचं सीडिंग झालंय, डीबीटी झालंय. चला पुढचा या ठिकाणी बघूया पुढचे प्रश्न काय काय आहेत. चला या ताई म्हणतात खूप छान सांगता भाऊ, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच, तुमचे पण खूप खूप धन्यवाद. चला पुढचा प्रश्न बघूया. 24ला अप्रूव्ड झाला आहे, 16 ऑगस्टला डीबीटी झाला आहे, पैसे कधी येतील? यस ऑगस्ट महिन्यामध्ये तुमचं डीबीटी कंप्लीट झाले म्हणजे तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येतील. जर नाही आले तर मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगायचे तुमचं नाव, गाव, का पैसे आले नाही. जर तुम्हाला रिसबमिटचं बटन आले असेल तर ते पण मला सांगा. आणि लक्षात घ्या आपल्याला हे 31 ऑगस्टच्या अगोदर कंप्लीट करून घ्यायचंय. जर 31 ऑगस्टच्या नंतर रिजेक्ट बटन आलं, सगळ्यांनी डोळे उघडे ठेवून ऐका. मी सकाळी एका लेक्चरमध्ये सांगितलं याच्याबद्दल, ज्यांनी ते लेक्चर बघितलं असेल त्यांनी जाऊन पहा. जर 31 ऑगस्टच्या अगोदर जर तुमचं रिजेक्ट आलं असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. सरकारने एक नवीन GR काढलाय. जर 31 ऑगस्ट 1 सप्टेंबरच्या नंतर रिजेक्ट आलं तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. तुम्हाला अधिकाऱ्याकडे जाऊन तो फॉर्म सबमिट करावा लागणार आहे. त्याच्यामुळे आताच लवकरात लवकर काळजी घ्या. लवकरात लवकर रिसबमिटचं बटन आलं का चेक करा आणि लवकरात लवकर फॉर्म भरून टाका. चला पुढचा प्रश्न आहे बघूया. ताई काय म्हणतात पुढच्या. मी धुळे से हूं, मुझे पैसे नहीं दिया गया है और मेरा फॉर्म अप्रूव होने का मैसेज आया था फिर भी नहीं मिला. दीदी आपके पास डीबीटी अकाउंट है क्या? एक बार कंफर्म करो. और डीबीटी अकाउंट आपका होगा तो उसका आपने कब एक्टिव किया वो भी बताना. और अप्रूव का मैसेज अगर 31 जुलाई से पहले आया होता तो ही आपको पैसे मिलते. अगर 31 जुलाई के बाद अप्रूव हुआ है आपका तो आपको पैसे अभी नहीं मिलेंगे, दूसरे हफ्ते में मिलेंगे, मतलब दूसरे स्टेप में मिलेंगे. अपना दूसरा जो टप्पा है उसमें आपको पैसे मिलेंगे. टेंशन मत लो, आपको भी पैसे आने वाले हैं. चला पुढचा बघूया. जिल्हा बुलढाणा, तालुका मलकापूर. ताई तुम्ही प्रश्न विचारलाय पण याचं पूर्ण थोडंफार एक्सप्लेन करा की बाबा तुम्ही कधी फॉर्म भरला होता, काय तुमचा प्रॉब्लेम आहे. सगळ्या प्रश्नांची मी उत्तर दिलोय. कमेंट बॉक्समध्ये जेवढे सगळे प्रश्न मला विचारतायत सगळ्यांची उत्तर देत आहे. कमेंट पण मी सगळ्या जणांना करत आहे. कुणी तर आजकाल मला व्हॉट्सअपला पण मेसेज करत आहेत, फोन पण करत आहेत. त्या सगळ्यांना, सगळ्या ताईंना मी मेसेज करत आहे, रिप्लाय करत आहे, कॉल पण उचलून त्यांचे सगळे प्रश्न सोडवत आहे. तर नक्कीच तुम्हाला पण फायदा होईल. कमेंट बॉक्समध्ये मला जास्तीत जास्त या युट्यूबचं लेक्चर चालू आहे त्या व्हिडिओच्या खाली कमेंट असतात, त्या कमेंटमध्ये जाऊन तुमचे मला काय जे प्रॉब्लेम असतील ते सांगायचंय. नक्कीच तुम्हाला पण उत्तर मी देणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. अनुराधा अमोल डोंगरे, राहणार पावस, तालुका रत्नागिरी. यस रत्नागिरीच्या आहेत ताई. चला मी 10 जुलैला फॉर्म भरला, ठीक आहे. 31 ऑगस्टला अप्रूव्ह झाला तरी पण पैसे आले नाही. सर्व ओके आहे? ओके आहे सर्व. तर लक्षात घ्या तुमच्या सगळ्या गोष्टी ओके आहेत. मग डीबीटी बाकी आहे का फक्त एवढं एकच चेक करा. जर डीबीटी झालेलं असेल आता तुमचं तर 100% दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे येतील. किंवा आता काही वेळेस काय होतं 31 ऑगस्टच्या अगोदर त्या जिल्ह्यानुसार पण पैसे यायचं बाकी आहेत. पुणे जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल किंवा तुम्ही यवतमाळ जिल्हा असेल किंवा अजून तुम्हाला इकडे जर गेलात नांदेड जिल्हा असेल, अशा काही जिल्ह्यांना जरा लेट झालेत पैसे यायला. काही टेन्शन घेऊ नका, सगळ्यांना पैसे येणार आहेत. तुमच्या जिल्ह्यामध्ये जरी पैसे आले नसेल सगळं अप्रूव्ह असताना पण टेन्शन घेऊ नका ताई, 100% दुसऱ्या टप्प्यात पैसे येणार आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया. 2 ऑगस्टला मंजूर झाला आहे पण माझी बँक सीडिंग नव्हती त्यामुळे 20 ऑगस्टला माझी बँक सीडिंग झाली आहे. तर पैसे कधी मिळणार आहे? तालुका पुणे, तालुका पेन, जिल्हा रायगड. ओके
चालेल, लक्षात घ्या ताई, तुम्हाला पण दुसऱ्या टप्प्यात पैसे येतील, कारण तुमचं सीडिंग आताच 20 ऑगस्टला कंप्लीट झालेलं आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे येऊन जातील. चला, काही हरकत नाहीये. तुमचे पण प्रश्न लवकरात लवकर विचारा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देत आहे, सगळे घेत आहे कमेंट्स. तुम्ही पण तुमचा पूर्ण प्रश्न विचारा. बघा, ह्या ताईंनी खूप छान स्वरूपात प्रश्न विचारला, तर अशा स्वरूपात थोडे प्रश्न विचारा, म्हणजे सगळी तुमची माहिती टाका, म्हणजे मला पण सांगायला सोपं जातं. चला, पुढचा प्रश्न आहे, बघूया. खूप छान माहिती देत आहात सर तुम्ही, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद. चला, दादा मला अजून पैसे मिळाले नाही. 17 जुलैला फॉर्म भरला होता, 2 ऑगस्टला मंजूर झालाय. ताई थांबा, 2 ऑगस्टला तुमचा मंजूर झालाय म्हणजे दुसऱ्या टप्प्यात तुम्ही पात्र आहेत, तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटून जाणार आहेत, टेन्शन घेऊ नका. चला, पुढचा प्रश्न. आशा विजय शिंदे फॉर्म भरला 22 जुलैला. बघा, खूप छान माहिती त्यांनी दिली. अशा स्वरूपात तुम्ही माहिती द्यायची आहे. या ठिकाणी 22 जुलैला फॉर्म भरलाय, अप्रूव्ह झाला 5 ऑगस्टला. ठीक आहे, 5 ऑगस्टला त्यांचा अप्रूव्ह झालाय. आधार बँकला लिंक आहे, खूप छान. चालेल, फीडिंग अकाउंट ओके, या ठिकाणी अकाउंट आहे तरी पण पैसे आले नाही. फीडिंग अकाउंट आहे तरी पण पैसे आले नाही. पण ताई, तुमचं एकच या ठिकाणी प्रॉब्लेम झाला. तो प्रॉब्लेम म्हणता येणार नाही, म्हणजे 5 ऑगस्टला तुमचं काय झालं, अप्रूव्हचा मेसेज आला. जर हाच मेसेज 31 जुलैच्या अगोदर आला असता तर तुम्हाला आतापर्यंत पैसे आले असते, पण तुमचा मेसेज 31 जुलै नंतर आलाय, त्याच्यामुळे थोडं लेट होईल. काही काही जिल्ह्यानुसार लेट झालेला आहे, पण लक्षात घ्या, तुम्हाला जरी त्यावेळेस पैसे नसतील आले तरी पुढच्या महिन्यात तुम्हाला 4,500 रुपये डायरेक्ट येणार आहेत. किती बघा, पुढच्या महिन्यात तर दिवाळी आहे तुमची सगळ्यांची, 4,500. फक्त काही ज्या गोष्टी आहेत त्या सांगतो त्या व्यवस्थित करा, चुका करू नका. फॉर्म भरताना व्यवस्थित बघा, स्टेटस दररोज चेक करत जा. सगळ्यांना पैसे भेटणार आहेत. 4,500 रुपये तुमच्या पुढच्या महिन्यामध्ये अकाउंटला येणार आहेत सगळ्यांच्या. बघा, लक्षात घ्या, फक्त व्यवस्थित गोष्टी भरून घ्या. 24 जुलैला फॉर्म भरला, 5 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे. आधार सीडिंग 20 ऑगस्टला. चला, 20 ऑगस्टला सीडिंग झाले म्हणजे तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येऊन जातील. छान, खूप छान. बघा, आपण भरपूर सारे लेक्चर घेत आहोत आणि प्रत्येक दिवशी मी लेक्चरमध्ये तुमच्या प्रश्नाची उत्तर देत आहे. त्याच्यामुळे भरपूर साऱ्या ताईंनी जे मी सांगत असतो की बाबा बँक सीडिंग करून घ्या, स्टेटस दररोज चेक करत जा, किंवा तुम्हाला काय काय अडचणी असतील त्या लिहून पाठवत जा, त्याच्यामुळे बऱ्याच ताईंचे प्रश्न सुटलेत. मला बरेच व्हॉट्सअपला पण मेसेज आलेत, बरेच युट्यूबला पण दररोज कमेंट्स येत आहेत की सर तुमच्यामुळे खूप फायदा होत आहे, तुमच्यामुळे आम्ही सगळ्यांनी ह्या गोष्टी करून घेतल्या आणि हळूहळू बघा, पहिल्या टप्प्यात जरी पैसे नसतील आले तरी दुसऱ्या टप्प्यात 100% सगळ्यांना पैसे येणार आहेत. नक्कीच आनंदाची ही सगळ्यांसाठी गोष्ट असणार आहे. तुम्ही पण अजून काही गोष्टी कंप्लीट केल्या नसतील तर लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या, तुम्हाला पण दुसऱ्या टप्प्यात पैसे येणार आहेत. चला, पुढचा प्रश्न आपण बघूया पुढच्या ताईंचा. यस, खूप छान. ह्या बघा, लक्षात घ्या, 31 जुलै पूर्वी फॉर्म भरलाय का तुम्ही? मला एकदा हे कमेंट बॉक्स मध्ये परत एकदा सांगायचं, कोणी कोणत्या टप्प्यात फॉर्म भरलाय. 31 जुलै पूर्वी भरलेला फॉर्म, त्यांना 3,000 रुपये कधी येणार ते मी सांगणार आहे. नंतर 1 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलाय, त्यांना कधी पैसे येणार आहेत. नंतर 3,000 रुपये मिळाले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये, मग आता पुढचे 1,500 रुपये कधी येणार आहेत ते पण सांगणार आहे. आणि पुढचं डीबीटी 20 ऑगस्ट नंतर झालंय, त्यांना पैसे कधी येणार आहेत ह्या पण सगळ्या गोष्टी सांगणार आहे. लक्षात घ्या, हे तुम्ही प्रश्न मला विचारायचे, या 4 टप्प्यापैकी म्हणजे 4 गोष्टीपैकी तुम्ही कधी काय केलंय मला सांगायचं. 31 जुलै पूर्वी फॉर्म भरलाय का, 1 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलाय का, 3,000 तुम्हाला भेटले होते, आता पुढचा हप्ता कधी भेटणार आहे, हे सगळं मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारायचंय. सगळ्या प्रश्नाची उत्तर मी या ठिकाणी देणार आहे. कुणाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा. खूप सुंदर स्वरूपाची माहिती देत आहे तुम्हाला, खूप साऱ्या गोष्टी. बघा, भरपूर सारे प्रश्न आहेत, सगळ्यांचे प्रश्नाची उत्तरं देणार आहे. बघा, एक छान सर्वांची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे सगळ्यांना. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपले युट्यूबवर बघा 87,342 एवढे सबस्क्रायबर तुमच्या सगळ्यामुळे हे झाले. आणि तुम्ही बघा, हेच प्रेम असं ठेवलं तर लवकरात लवकर आपल्याला 1 लाखाचा आकडा गाठायचा आहे. तुम्ही सगळ्यांनी मदत करा. बघा, तुमच्यासाठी मी सगळी मदत करत आहे, तर लवकरात लवकर या ट्रिक्स गुरु आपलं जो चॅनल आहे, या भावाच्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करत ठेवायचंय आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रांना मैत्रिणीला नक्की शेअर करा. सगळ्या प्रश्नाची उत्तर देत आहे. थोडंच बाकी आहे, 1 लाख होण्यासाठी थोडंच बाकी आहे. सगळ्यांनी सपोर्ट करा. 1 लाखापर्यंत आपल्याला चॅनल लवकरात लवकर घेऊन जायचंय. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने ही शक्य होणार आहे. उद्या आपण परत बघूया कितीपर्यंत आपलं जाणार आहे अकाउंट. तर 1 लाख सबस्क्रायबर लवकरात लवकर होणार आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे.
काही अडचणी असतील तर ह्या भावाला विचारा. कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, तुमचं जिल्हा वगैरे सगळं टाका, अडचण टाका. नक्कीच सगळ्यांना मदत करणार आहे. लवकरात लवकर आपल्याला सगळ्यांचे प्रश्न सोडवायचे. सगळ्या ताईंना 3,000 रुपये मिळावेत. दुसरा परत पुढचा हप्ता सगळा चालू व्हावा, ही सगळी गोष्ट आपण करणार आहे. तर आज आपण इथेच थांबूया. उद्या सकाळी 10 वाजता भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच.